तर जाताना इथे पहिला स्टॉप घेतला आहे करबुडे फाट्यावरती. रोटेट होते तर मीच केले ते हाताने असं. हे बघा ते रोटेट होत आहे. बरं इकडे अपोजिट साईडला हे लाईट हाऊस आहे. काही रत्नागिरी रोडला पण गर्दी. अरे वारे. तर हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर ब्लॉग. या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी जयगडचं जयविनायक मंदिर दाखवेन आणि नंतर त्याच्या पुढे कराडेश्वर म्हणून मंदिर आहे आणि तिकडून गणपतीपुळे मंदिर दाखवेन आणि आरे वारे रोड करून रत्नागिरीमध्ये येईन. अजून मध्ये काय प्लॅन झालं तुम्हाला सांगेल. सकाळी लवकरच निघणार 9:30 वाजता, पण सकाळ पाऊस पडायला लागला. तर आज तारीख आहे 25 मे आणि इकडे पाऊस पडायला लागला रत्नागिरीमध्ये. सकाळी जोरातच पाऊस पडत होता म्हणून थोडं लेट निघालो आहे. आत्ता वाजत 11. तर तिकडे गेल्यावरती दाखवतो तुम्हाला ते मंदिर चांगलं बघण्यासारखं आहे. तर शेवटपर्यंत बघत राहा ब्लॉग. तर जाताना इथे पहिला स्टॉप घेतला आहे करबुडे फाट्यावरती आणि तुम्हाला तुम्हाला सांगेन कसं जायचं. तर निवळी फाट्यावरून एक राईड घेतलाच ना तर हा गणपतीपुळे रोड लागतो, तिकडे यायला लागेल तुम्हाला. आणि तुम्हाला सगळ्यांनाच निवळीतला आस्वाद वडापाव माहीत असेल तर यांची तिकडे एक ब्रांच आहे स्वाद म्हणून, तिथे वडापाव खायला सांगलो आहे आणि खाऊन बघितला. म्हणजे जवळपास सेम टेस्ट आहे, म्हणजे 19-20चा फरक असेल पण सेम टेस्ट आहे. तुम्ही ह्या रोडनी जात असाल कधी करबुडे रोडनी तर करबुडे फाट्यावरती हा इथे यांचं हॉटेल आहे, इथे पण सेम वडापाव भेटतो. तर इथे वडापाव खाऊन झाला आहे आणि इथे एक रिकामी पाण्याची बॉटल घेतली कारण की माझी गाडी नाही आणली आणि माझ्या गाडीत पेट्रोल पण नाही. आता इकडे पेट्रोलचे थोडे क्रायसिस चालू आहेत, पेट्रोल मिळत नाही आहे. देवरुखला तर अजिबात मिळत नाही. देवरुखला गेलं तर पेट्रोल पंप बंदच असतात ते. पण आता बघू, इथं पेट्रोल मिळालं तर ठीक आहे कारण की माझ्या गाडीत पेट्रोल एकदम थोडं आहे. तर आता आलो आहे जयविनायक मंदिरच्या इथे. इथे तुम्ही गर्दी बघू शकता, हे बघा. तर खूप गर्दी आहे. जर का तुम्ही जवळपास राहत असाल, म्हणजे मी तसा 40-50 किलोमीटर लांब राहतो, 40-50 किलोमीटरच्या अंतरावरती राहत असाल आणि कोकणातले समजा गणपतीपुळे जयविनायक मंदिर असे चांगले स्पॉट्स आहेत ते बघायचं असेल तर गर्दी ह्या सीझनमध्ये, मे महिन्याच्या सीझनमध्ये येऊच नका कारण की इथे भरपूर गर्दी असते आणि आपण काय जवळच राहतो ना, येऊन बघून जाऊ दे, काय ते आपण नंतर कधी पण बघू शकतो. तर आता गर्दी ज्यांना आवडत असेल त्यांनी या, ज्यांना गर्दी अवॉइड करायची असेल त्यांनी मे महिन्याच्या सीझनमध्ये येऊ नका. बस फक्त गर्दी बघा. आहे तर तुम्हाला आधी पण मंदिर मी दाखवलं आहे, तर गर्दी दाखवायला तुम्हाला मी व्हिडिओ चालू केला आहे. बघा तर हे होतं जयगडचं जयविनायक मंदिर. मंदिर तर सुंदर आहे, काय प्रश्नच नाही. पण हे मंदिर ज्यांनी बांधलं आहे JSW कंपनी, ते कोणाला माहिती आहे काय? कारण की हे JSW कंपनीने मंदिर बांधलं आणि इथं JSWची मोठी कंपनी आहे आणि त्या कंपनीमुळे इथली विजिबिलिटी कमी झाली. विजिबिलिटी कमी झाली म्हणजे जेव्हा आपण सकाळी संध्याकाळी जातो तेव्हा ह्या कंपनीच्या धुरामुळे वगैरे जसं की धुक्यामुळे आपल्याला कमी दिसतं, तसं इथं धुरामुळे आपल्याला विजिबिलिटी कमी होते. तर हे प्रदूषण पण
या कंपनीमुळे इकडे होतं आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही आहे. आय गेस तेच अवॉइड करण्यासाठी हे मंदिर बांधलं असावं, सो दॅट ते कंपनीचं प्रदूषण जे होतं आहे ते लोकांना कळणार नाही. कारण की इकडची सगळी लोकं जी येत आहेत ती मंदिर बघायला येत आहेत, कारण की मंदिर चांगलं आहे. पण मंदिर बांधलं आहे ज्या कंपनीने त्याच्यामुळे जे काय होतं आहे इकडे त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही आहे. हा लेफ्ट घ्यायचं आहे. हा लेफ्ट. तर आता हे आपण इथे आलो आहे जयगडच्या लाईट हाऊसच्या इथे. तिकडे गेल्यावर तुम्हाला लाईट हाऊस इथे एक्झॅक्ट गेल्यावर दाखवतो. आत्ता फक्त एंटर केलं आहे. आणि जे जयविनायक मंदिरच्या इथे आपण गेलो होतो तिथून हे एक 10 किलोमीटरवरती आहे, जवळच आहे. बोललं जाऊन बघूया, तर तुम्हाला पण दाखवतो. तर इथे आलो आहे लाईट हाऊसच्या आतमध्ये. इथे 10 रुपये एंट्री तर लिहिलं आहे, पण एंट्री घ्यायला कोण नाही. तर बघू कोण आलं तर बघू. सध्या तर जातो वरती. तर बाहेर तिथं 10 रुपये एंट्री अशी प्रिंट लावली होती. तिथे काय पावती वगैरे देत नाहीत, जास्त काय बोलत नाही बसलो. पण ठीक आहे, 10 रुपये होते, त्याने घेतले, दिले, सोडा. पण इथून व्ह्यू जो आहे ना तो एकदम बघण्यासारखा. इकडे येणं एकदम वर्थ आहे. तर तुम्हाला जी जिंदाल कंपनी बोलत होती, स्टीलची कंपनी आहे, ती बघा, ही इथे आहे. आणि त्याच्या बरोबर इकडे अपोजिट साईडला हे लाईट हाऊस आहे. मस्त व्ह्यू आहे इथून. तर ही बघा, ही लेन्स असते जी रात्री लाईट हाऊसवरनं प्रकाश जो देतात. आता वाईड अँगल घेतला तरी दिसत नाही, ते जास्त डेप्थ नाही शूट करायला. तरी मी दाखवायचा प्रयत्न करतो आहे. हे पडदे नंतर ओपन करत वाटतं. मग हा व्ह्यू आहे. ही बघा, ही लेन्स आहे, तर रोटेटिंग मेकॅनिझम आहे, रोटेट होत आहे. तर मीच केलं आहे ते हाताने, असं रोटेट होत आहे. हे बघा, हे असं रात्री फिरत असतं. हे बघा, ते रोटेट होत आहे. तर हे होतं जयगडचं लाईट हाऊस. आतमध्ये अशी खूप गरमी होते. जर तुम्ही बिल्डिंगचे एक 4-5 फ्लोअर चढू शकता फिजिकली, तुम्ही तेवढे फिट असाल तर इथे टोकापर्यंत जा, नाही तर तुम्हाला नाही जमणार.
तर हे होतं जयगडमधील कराटेश्वर मंदिर, जे भगवान शंकरांचं मंदिर आहे. पहिल्यांदा आपण गेलो गणेश जयविनायक मंदिराच्या इथे. तिथून 10 किलोमीटरवरती लाईट हाऊस होतं. हे लाईट हाऊसच्या इथून 1 किलोमीटरवरती आहे. तर हे तर मी सांगेन या 3पैकी मस्ट विजिट हे प्लेस आहे. आता क्राऊडेड आहे म्हणून समर वेकेशनमुळे जरा क्राऊडेड आहे. जर का मे महिन्याच्या आधी किंवा पावसाळ्याच्या नंतर पावसाळ्यात तर तुम्ही आलात तिकडे मस्त शांतता आहे. तर पावसाळ्यामध्ये मी पण एकदा येऊन जाईन, तुम्हाला पण दाखवेन. पण आलात तर क्राऊड नको असेल तर ह्या सीझनमध्ये येऊ नका. पावसाळ्यात वगैरे मे महिन्याच्या आधी या. मस्त अशी शांतता आणि मस्त असा व्ह्यू मस्त आहे. समुद्र आहे, समुद्राच्या वरती मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला असा मस्त समुद्र किनारा दिसतो. आता गणपतीपुळ्यातल्या बसस्टॉपवरच एवढी गर्दी आहे. पुढे मंदिरात पण गर्दी असणार 100%. तर ठरवलं आहे मंदिराच्या बाहेरपर्यंत गर्दी असेल तर बाहेरून बघणार आणि मग रत्नागिरीत जाणार. कारण की आपण काय कधी पण येऊ शकतो इकडे. ह्या आलेत लांबून, यांना पडू दे पाया. आपण नंतर कधी पण येऊ शकतो. आता इथे गाड्यांचीच रांग तुम्हाला दाखवतो. बसस्टॉपपासूनच गाड्यांच्या रांग लागले. बापरे बाप, सगळे झालेच वाटतं गणपतीपुळ्यात. आत्ता तुम्ही बघितलं असेल त्या बसस्टॉपपासून मंदिरापर्यंत किती अंतर तुम्हाला माहिती आहे. तिथपर्यंत यायला 10-15 मिनटं गेलेत. आणि तिथून मंदिराच्या इकडे एक राईटला आतमध्ये रस्ता जातो, तिकडे बघितलं तिकडे पण खूप गर्दी होती. त्यामुळे आम्ही तर स्किप केलं तिकडे जायचं. आता इथून डायरेक्ट रत्नागिरीला जातो आहे. आता लांबून जे पण आले असतील त्यांचे काही नवस वगैरे असतील त्यांचे होऊ देत पावन. आम्ही तर जातो घरी. आम्ही कधी पण येऊ शकतो. आमच्यामुळे कशाला उगाच गर्दी. परत आम्ही मग बोललो राहू दे. आता तिथे परत गर्दीत आतमध्ये गाडी टाकायला वेळ लागणार. परत गणपती पायापाट दर्शन करण्यासाठी एक बाहेर पण रांग असणार. एवढी गर्दी बघून तर वाटतंय. त्यामुळे इथून रत्नागिरीत जाणं हेच बेटर पडेल. म्हणून आम्ही इथून आता आरेवारे मार्गे रत्नागिरीत जातो. ही बघा अजून पण गर्दी आहेच. काही रत्नागिरी रोडला पण गर्दी. काही रत्नागिरीतले जे पण लोक येत असतील ना या सीझनमध्ये इकडे, तर ना काहीच बोलू मी. शहाण्या माणसाने इकडे येऊ नये मे महिन्यामध्ये. जर का तुम्ही जवळचे असाल 40-50 किलोमीटरच्या अंतरावरती असाल ना तर नका येऊ. खूप गर्दी असते. जे लांबचे आहेत त्यांना बघून जाऊ दे. आपण नंतर कधी पण बघू शकतो. रविवारी, कोणत्या पण रविवारी येऊ शकता तुम्ही. तेव्हा किती खाली असं तुम्हाला माहिती आहे. जे टुरिस्ट लोक येतात ना लांबून वगैरे किंवा जवळचे पण, बॉटल वगैरे फेकतात. इथं तोंडावरतीच फेकलं होती बॉटल आणि नंतर सॉरी बोलतात. तिला कॅमेरा चालू नव्हता तर तुम्हाला दाखवलं असतं. बोललो मी काय बोलायला ते, पण काय बरोबर नाही. येऊन ट्रॅफिक तर होतेच आहे, तिथं होणार आहे. पण घाण तर करू नका.
अरे वारे भाई, अरे आरे वारेला पण गर्दी. हे बघा, अजून करा रील व्हायरल या सगळ्यांनी. सगळे येतात त्याबद्दल काय म्हणणं नाही, पण झिरो डिसिप्लिन. कचरा वगैरे टाकतात असतात, गाड्या वगैरे रोडच्या दोन्ही बाजूला लावतात, तर पूर्ण ट्रॅफिक होऊन जातं. रोडच्या दोन्ही बाजूला अशा गाड्या लावतात की त्यांची अर्धी गाडी रोडच्या मध्ये असते आणि ह्या पण गाडी ह्या बाजूनी पण दोन्ही बाजूनी गाड्यामध्ये, तर समोरची गाडी जाणार कशी. ते तुम्हाला कराडेश्वर मंदिर दाखवलं, तिथून मग गणपतीपुळ्याला आलो. म्हटलं गणपतीपुळ्याला बघूया, तिथे गर्दी बघितली, तिथून पळालो. तिथून बोललो आरेवारेत जाऊ. आरेवारेत पण गर्दी, आरेवारेतनं पण पळालो. राहू दे, गर्दीमध्ये आपल्याला काय मजा नाही येणार. आपल्याला माहिती आहे इथे कोण नसतं, म्हणजे कोणत्या सीझनला, म्हणजे बाकी दिवशी कोण नसा सीझन नाही म्हणून भरपूर लोक आहेत. जेव्हा कोण नसतं तेव्हा येऊया. आता जाऊया घरी. आरेवारे सगळे आरेवारे लागले. हा बीच रे तो टन. भाई क्या आरेवारे फॉर यू. पुढे पुढे दाखवतो किती गर्दी आहे. आरेवारे सगळं जाम. फोर व्हीलरवाल्यांचे तर काय रांगेत थांबायला, बाईक आहे म्हणून पुढे जाता येतोय. हे बघा, तर आत्ता आलो आहे निवळीमध्ये. रत्नागिरीतून काळबाजीला जायचं होतं, पण थोडा प्लॅन चेंज झाला आणि सकाळी वाटत होतं की पाऊस नको. आता एवढं ऊन आलं ना, आता वाटतं की ऊन नको. तर आता इथून जाऊ घरी. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय केलं तर. काय दाखवणार का असेल दाखवेल, नाहीतर काय इथेच एंड. मीठ नंतर टाकूया. कधी नंतर? आता टाकूया. त्यात तिखट नाही टाकायला लागत. कशाला, हे कलर काहीतरी टाकूया. खेळणीच होणार आहे त्याचं. हॅलो, तर आता 5:45 वाजता आलो आहे घरी आणि ते चिकनची काहीतरी रेसिपी, ते कौल चिकन करायचं आहे. त्याला मीठ मसाला वगैरे लावून ठेवला आहे. तोपर्यंत आंघोळ वगैरे करून येतो, मग ते पण तुम्हाला दाखवेन, तर बघत राहा. आत्ता घरी येऊन आंघोळ वगैरे केली. आत्ता वाजलेत 6:45. त्याच्या घरी जाऊन तुम्हाला ते दाखवतो बनवायचं. आणि ते तुम्हाला काय व्हिडिओ चालू केलं आहे, जे मी झाडं लावत होतो सुपारीची आणि काजूची, ते तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ करायचा. थांबा दाखवतो. हे बघा, या सर्वांपैकी फक्त 5 पैकी 2 काजू आलेत आणि बाकी सगळ्या सुपारी लावले होते. 15-20 सुपारी, एक पण नाही आली. कोण हा? बबलूचा नाही, फोन. तर दुसरं काहीतरी केलेलं असतं. आपल्यासाठी केलेलं. दुसरं काय करणार होता? काहीतरी केलेलं असतं वेगळं अजून. पैसे त्यांना पण काढायचे. वेगळं काय? जर चल पैसे काढले, काय वेगळं करणार सांग मला. जेवायला मॅनेजमेंट काय बोलत नाही.
तुझीच मार. हा जास्त बघून बघून घे. विचार हो. तू वरण काय टाकतोय? ते तुझी काय एवढी खाते रे, घाबरतोस किती जीवाला. इथे कौल चिकन बनवत होतो. ते कौल चिकन बनवता बनवता नळा फुटला. आम्हाला जास्त रिस्क नाही घ्यायचे. आता कौल चिकनवरनं स्विच केलं आम्ही चिकन 65 डायरेक्ट.